Hello traders, welcome to my channel Stock Market with Rashmi. 23rd September 2024 साठी जो स्टॉक आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे गेल इंडिया लिमिटेड. डिव्हिडंड देणारी कंपनी आहे जिचं डिव्हिडंड यील्ड 2.59% आहे आणि इन टर्म्स ऑफ इट्स फायनान्शियल परफॉर्मन्स कंपनीचा जो रेव्हेन्यू आहे दॅट इज अप बाय इट्स प्रीवियस इयर बाय 6%. डेट टू इक्विटी रेशो जो आहे तो कंपनीचा फार लो आहे विच इज ओनली 0.26%, जो इंडिकेट करतो की कंपनीची जी बॅलन्स शीट आहे ती रिलेटिव्हली हेल्दी आहे. काय बिझनेस करते ही गेल इंडिया लिमिटेड कंपनी, तर दे आर इन टू नॅचरल गॅस ट्रान्समिशन, मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन. इंडियाची लार्जेस्ट नॅचरल गॅस ट्रान्समिट, मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्यूट करणारी कंपनी म्हणून गेल इंडिया लिमिटेड कंपनीला ओळखलं जातं. नॅचरल गॅसच्या ट्रान्समिशनमध्ये त्यांचे 13,800 किलोमीटरचे नॅचरल गॅस ट्रान्समिट करणाऱ्या गॅस पाईपलाईन्स आहेत ज्या मेजरली इंडस्ट्रीज कनेक्ट करतात किंवा काही सेक्टर्स कनेक्ट करतात आणि त्या सेक्टर्समध्ये पॉवर सेक्टर, फर्टिलायझर प्रोड्यूस करणारे सेक्टर्स आणि सिटीमध्ये जे गॅस डिस्ट्रीब्यूट करतात अशा कंपनीज इन्क्लुडेड आहेत. नॅचरल गॅसच्या मार्केटिंगमध्ये इंडियामध्ये एकूण विकल्या जाणाऱ्या नॅचरल गॅसपैकी 51% नॅचरल गॅस इज बीन सोल्ड बाय गेल इंडिया लिमिटेड. LPG प्रोसेस किंवा प्रोड्यूस करणारे त्यांचे 6 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत ज्याच्यामध्ये ऑन ॲन ॲव्हरेज ते 1 मिलियन टन पर ॲनम LPG प्रोड्यूस करतात. दे आर इन टू टेलिकॉम सेक्टर ऑल्सो. रिन्युएबल एनर्जीमध्ये कंपनी इज एक्सप्लोरिंग रिन्युएबल एनर्जी सोर्सेस लाईक सोलार आणि विंड पॉवर. कंपनीचा इंटरनॅशनल प्रेझन्सही आहे ज्याच्यामध्ये गेल इंडिया हॅज सबसिडरीज अँड जॉईंट व्हेंचर्स इन सिंगापूर, US, इजिप्त आणि चायना, जे त्यांचे ग्लोबल फुटप्रिंट्स स्ट्रॉंग असल्याचं आपल्याला कन्फर्मेशन देतात. रिसेंट प्रोजेक्टमध्ये गेल इंडिया इज इन जॉईंट व्हेंचर विथ कोल इंडिया, ज्यात त्यांचा ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट सुरू आहे आणि त्यामध्ये दिस प्रोजेक्ट इज ऑल अबाउट टू सेट अप SNG. What is SNG? The synthetic natural gas manufacturing. So प्राइस ॲक्शन वाईज जर आपण बघायला गेलो तर करंटली द मार्केट प्राइस ऑफ दिस स्टॉक इज 212.16 आणि दिस स्टॉक इज नॉट ॲट अ ब्रेकआउट लेवल. पण ॲज वी ऑल नो की निफ्टी, बँक निफ्टी आर ऑलरेडी बीन सॅच्युरेटेड. मेजरली जे स्टॉक्स आहेत ते सगळे त्यांच्या 52 वीक हायवरती पोहोचलेले आहेत. अशा वेळेला जे स्टॉक्स त्यांच्या 52 वीक हायवर आहेत ते जर आपण बाय केले किंवा ते जर आपण ॲनालाइज करत असू तर आपल्याला असं दिसून येतं की 52 वीक हायवर कुठेतरी एक प्रॉफिट बुकिंगचा सिनारिओ येतो, मार्केटमध्ये करेक्शन येतो. सो इट इज ऑलवेज बेटर टू सिलेक्ट द स्टॉक ॲट अ डाऊन लेवल किंवा ॲट अ सपोर्ट लेवल. इथे आपल्याला गेल इंडिया लिमिटेडमध्ये एक पिन पॉईंट कॅन्डल फॉर्म झालेली दिसते ॲट सपोर्ट लेवल. वाय ॲट सपोर्ट लेवल का? कारण की जर थोडंसं मागे जाऊन आपण पाहिलं तर ह्या स्टॉकने 210ला बऱ्याचदा सपोर्ट घेतलेला आहे आणि द स्टॉक हॅज अगेन रीच टू इट्स डाऊन लेवल, सपोर्ट लेवल 210ला. या ठिकाणी एक रेजिस्टन्स म्हणून 210 ॲक्ट करत होता, पण नाऊ 210 ही प्राईज इज ॲक्टिंग ॲज अ सपोर्ट फॉर गेल इंडिया लिमिटेड. आणि विथ दिस पिन पॉईंट कॅन्डल द स्टॉक माइट गेट अपसाइड फ्रॉम दिस बेस लेवल. RSIचा इंडिकेटर इकडे मी ॲड केला आहे आज टू शो यू की इवन RSI सजेस्ट बेस लाईन. जनरली RSI जेव्हा 60-40 किंवा 40-70चं आपण एक रेंज RSIमध्ये कन्सिडर करतो. डाऊन साईड असेल तर इट इज ऑलवेज अ बाय ऑपॉर्च्युनिटी, अप साईड असेल तर ऑलवेज इट इज अ सेल ऑपॉर्च्युनिटी. सो RSI ऑल्सो सजेस्ट बाईंग ऑपॉर्च्युनिटी फॉर गेल इंडिया लिमिटेड. ऑल्सो इकडे वॉल्यूमही मी आज इंडिकेटर म्हणून ॲड केला आहे आणि द स्टॉक इज शोईंग गुड वॉल्यूम. जरी पिन पॉईंट कॅन्डल फॉर्म झाली असली तरी कंपॅरेटिव्हली अदर
वॉल्यूम सी, गुड वॉल्यूम इथे शो होतो आहे. सो अकॉर्डिंग टू मी द स्टॉक शुड टेक सपोर्ट ॲट 210 आणि जेव्हा अपसाईडची रॅली हा स्टॉक सुरू करेल तेव्हा इट शुड फर्स्ट रिच अँड स्टॉप ॲट 230 आणि त्यानंतर इट शुड गो अप टू 250 दिस टाईम. सो लेट मी नो इन अ कमेंट बॉक्स की गेल इंडियाच्या कॉम्पिटिशनमध्ये असणारी कुठली नॅचरल गॅस ट्रान्समिशन किंवा मार्केटिंग किंवा डिस्ट्रीब्युशन किंवा हे सगळं करणारी कंपनी तुमच्या पोर्टफोलिओ किंवा तुमच्या रडारवर आहे, वॉच लिस्टमध्ये आहे आणि तुम्ही ती ॲनालाइज करताय. आणि अशाच स्विंग ट्रेडिंगसाठीच्या रोज एका नवीन व्हिडिओसाठी फॉलो माय चॅनल. थँक्यू सो मच.